वेळापूर येथील माऊलींचे गोल रिंगण संपन्न करून सर्वजण भंडी शेगावच्या दिशेने प्रस्थान करू लागले. प्रत्येक दिंडी माऊलींच्या मागे व पुढे नियोजनेनुसार योजनाबद्ध करून अगदी शिस्तीमध्ये मार्गक्रमणा सुरू केली. प्रत्येकाच्या मुखामध्ये हरिनाम व ध्यानामध्ये फक्त आणि फक्त पांडुरंग. आजच्या या प्रवासात एक नाविन्यपूर्ण गोष्ट आढळली. ती म्हणजे काही पालख्या धाव घेत पुढे सरकताना दिसल्या. आत्तापर्यंत शांत व संत गतीने चालणारे वारकरी व त्यांच्या दिंड्या ह्या अचानक धाव घेताना दिसल्यावर माझ्या मनात शंकेची पाल तुकतुकली. जाणकारांना विचारल्यानंतर कळले की याला धावा म्हणतात व तो धावा तुकोबांच्या काळापासून सुरू झालेला आहे. त्याचं झालं असं की एकदा जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे वारीला पायी चालत असताना वेळापूरच्या एका टेकडीवर विश्रांतीस बसले होते. मनात फक्त पांडुरंगाचे ध्यान असल्यामुळे त्यांनी सहज मार्गाकडे आपली नजर फिरवली तर त्यांना पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला. पांडुरंगाच्या ओढीने घायाल झालेले तुकोबा देहभान विसरून धावू लागले आणि तेथूनच या धाव्याची भर झाली. 350 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही वारकरी जपताना दिसतात. गोल रिंगणानंतर वारकरी थोड्या वेळासाठी का होईना पण देहभान विसरून धावू लागतात. पायी दिंडीची म्हणजेच आषाढ वारीची परंपरा ही फार पुरातन आहे. जगद्गुरू संत तुकोबाराया हे 14 टाळकरी घेऊन विठू नामाचा गजर करीत सामूहिक स्वरूपाची पंढरीची वारी करत होते अशा नोंदी आपल्याला बघायला मिळतात. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न घरी तीर्थव्रत. तुकोबांच्या वारीमध्ये भेदाभेद विसरून 18 पगड जाती सहभागी होऊ लागल्या होत्या. तुकोबारायांनी सगळ्यांना एकत्र करून त्यांना वारीचा छंद लावला होता. कारण पांडुरंगाप्रती जाण्याचा वारी हा सर्वात उत्तम आणि सहज सुलभ मार्ग आहे. वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान, उपास्या आणि आराध्य दैवत सगुण साकार विठ्ठल आहे. भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेले हे सावळे सुंदर परब्रह्म पंढरपूर या क्षेत्रात कमरेवर हात देऊन हजारो वर्षांपासून विटेवर विराजमान आहे. या आद्यतत्व विठ्ठलाची उपासना शतकानुशतके केली जाते. वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय असून परमात्मा विठ्ठलाची निष्काम निरपेक्ष अशी भक्ती हे परमोच्च उद्दिष्ट या भक्तीमागचं आहे. ज्ञानदेव महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज अशा अनेक संतांच्या पूर्वजांपासून पंढरीची वारी ही परंपरागत चालत आलेली होती. तुकोबारायांच्या आधीही काही पिढ्या वारीची परंपरा अव्याहत चालू होती. तुकोबारायांचे 8वे पूर्वज हे ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन असलेले विश्वंभर बाबा यांनी आईच्या आज्ञेनुसार पूर्वापार चालत आलेली पंढरीची वारी सुरू केली होती. त्याचा पुरावा एका अभंगामधून सापडतो. तो म्हणजे तुझ्या वडिलो वडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी त्यासी सर्वदा अंतर न करी तशीच संसारी सुफळपणा. ह्याचवरून आपल्याला असं कळतं की तुकोबारायांचे पूर्वजसुद्धा वारीला जात होते. त्यांच्या निरपेक्ष भक्तीवर प्रसन्न होऊन श्री विठ्ठल रुक्माई देहूमध्ये मूर्तिरूपात अवतरले होते. यानंतर त्यांच्या घरात हरिविठ्ठल, पादाजी, शंकरजी, कान्होबा यांच्याकडून वंश परंपरेने वारी ही चालत राहिली. तुकोबारायांचे वडील बोल्लोबा यांनी सुद्धा 40 वर्ष वारी केल्याचे पुरावे हे आपल्याला बघायला मिळतात. पुढे संत तुकाराम महाराज वारी करू लागले आणि या वारीमध्ये सामूहिक वारकऱ्यांची व 18 पगड जातींना सर्वांना सहभागी करून सामूहिक वारीची पद्धत सुरू केली. जगद्गुरू तुकोबारायांच्या पश्चात वारीची परंपरा त्यांचे अनुग्रहित असलेले धाकटे बंधू कान्होबा यांनी चालू ठेवली.
पुढे वारीची धुरा तुकोबारायांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज यांच्या खांद्यावर दिली. त्यांनी भागवत धर्माचा पाया असलेले ज्ञानोबा माऊली आणि कळस असलेले तुकोबाराया यांच्या पादुका गळ्यात घालून कधीकधी पालखीत ठेवून ज्येष्ठ वद्य सप्तमी 1685 या वर्षी परिपूर्ण व भक्तिरसपूर्ण पालखी सोहळा चालू केला. काही कारणास्तव 1832मध्ये ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळा विभक्त झाला. काही कारणास्तव 1832मध्ये ज्ञानोबारायांची पालखी व तुकोबारायांची पालखी ही एकत्र व्हायची, ती विभक्त झाली आणि 2 पालख्या ह्या निघू लागल्या. वारी ही अज्ञाताकडून ज्ञाताकडे, तिमिराकडून तेजाकडे, अणुरेणूकडून आकाशतत्वाकडे आणि द्वैताकडून अद्वैताकडे होणारा एक सुंदर मार्ग आहे. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. अशा प्रकारे मजल दर मजल करत वारी पोचलेली आहे भंडी शेगाव या ठिकाणी. आज माऊलींची पालखी भंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामी आहे. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात उद्या पालखी मार्गावर. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.